नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणातील बाजरीचे खारोटे हा पदार्थ पाहणार आहे। ही एकदम करायला सोपी आणि चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे बरोबर 1 किलो बाजरी घेतलेली आहे। आता ही बाजरी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही बाजरी आपण एका पातेल्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे मी ही 1 किलो बाजरी एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून आपण ही बाजरी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये पाणी घातलं की जी पोकळ अशी बाजरी असते ती वरती येते आणि ती वरती आलेली बाजरी आपण साईडला काढून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता ही एकदम पोकळ किंवा एकदम लहान असते ती बाजरी वरती येते, ते आपण साईडला काढून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने मी 2 ते 3 वेळा बाजरी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि वरती आलेली बाजरी लहान लहान साईडला काढून घेतलेली आहे। आता 2 ते 3 वेळा स्वच्छ बाजरी धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ही बाजरी आता भिजत आपल्याला 12 तास ठेवायची आहे। आता मी 1 रात्र ही बाजरी अशीच भिजत ठेवली होती। आता 12 तासानंतर आपण चेक करून पाहूया, बाजरी आपली व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता परत 1 ते 2 वेळा ही बाजरी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि आपण एका कापडामध्ये ही बाजरी बांधून ठेवणार आहे। तर आता ही बाजरी मी 2 वेळा पाण्याने धुवून घेणार आहे। त्यानंतर मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यावरती अशी चाळण ठेवायची आहे आणि आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली बाजरी आहे ती या चाळणीमध्ये सर्व काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे मोदकाची चाळण घेतलेली आहे, ती पातेल्यावरती ठेवलेली आहे। आता याच्यावरती एक कापड आपण ठेवून घ्यायचं आहे आणि जी बाजरी आपण साईडला काढून घेतली होती ती बाजरी या कापडावरती काढून घ्यायचं आहे, म्हणजे या बाजरीमध्ये आणखी काही शिल्लक असलेलं पाणी या चाळणीमध्ये निघून जातं। आता ही बाजरी आपण बांधून ठेवायची आहे। आपण मटकीला जसं मोड आणण्यासाठी मटकी बांधून ठेवतो त्याच पद्धतीने इथे बाजरी आपण बांधून ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने मी कापडामध्ये ही भिजवलेली बाजरी बांधून ठेवलेली आहे। आता ही बाजरी आपल्याला अशीच 12 तास मोड येण्यासाठी ठेवायची आहे। तुम्ही बाजरीला मोड न आणता देखील बाजरीची खारोटे बनवू शकता, पण मोड आणून जर बाजरीचे खारोटे बनवले तर चवीला आणखीनच छान होतात। तर बाजरीला मोड येण्यासाठी मी या पातेल्यामध्ये 12 ते 14 तास अशी बाजरी बांधून ठेवली होते। आता 14 तासानंतर आपण पाहूया, तर बाजरीला छान असे बारीक बारीक मोड आलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे बाजरीला छान असे मोड आलेले आहेत। तर आता ही मोड आलेली बाजरी आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाजरी घेतलेली आहे आणि हे मिक्सरला जाडसर अशी फिरवून घ्यायची आहे, एकदम बारीक असं पीठ याचं करून घ्यायचं नाही। आता ही मिक्सरला फिरवून घेतलेली बाजरी आपण मोदकाच्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि मोदकाच्या चाळणीने चाळून घेणार आहे। तर पाहू शकता या पद्धतीने मी या मोदकाच्या चाळणीमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली बाजरी काढलेली आहे आणि एका ताटामध्ये चाळून घेतलेली आहे। तर पाहू शकता तुम्ही खाली एकदम रवाळ असं बाजरीचं पीठ पडलेलं आहे आणि जास्त मोठी बाजरी आहे ती या चाळणीमध्ये तशीच राहिलेली आहे। ही परत एकदा आपण मिक्सरला जाडसर राहिलेली बाजरी फिरवून घेणार आहे। तर याच पद्धतीने मी सर्व बाजरी अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, एकदम जाडसर असे रव्यासारखी फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आपण इथे 1 किलो बाजरीच्या पिठासाठी मी इथे 2 लिटर पाण्याचा वापर करणार आहे।
तर इथे मी पाऊण लिटरच्या तांब्याने 2.5 तांबी असं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर इथे मी 2.5 चमचे मीठ देखील घातलेलं आहे. आता हे पाणी गॅसवरती उकळी काढून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये जे आपण फिरवून घेतलेली बाजरीचं पीठ होतं ते याच्यामध्ये अशा पद्धतीनं प्लेटने मी थोडं थोडं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर वरून थोडं थोडं टाकत आणि सतत हलवत असं हे बाजरीचं पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं सर्व बाजरीचं पीठ इथं टाकून झालेलं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा पीठ आपलं घट्टसर असं तयार झालेलं आहे आणि पीठ शिजत आलेलं आहे. तर साधारण 10 ते 12 मिनिटे हे पीठ शिजवून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं वाटण करून घालणार आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 लसणाचे गड्डे सोलून लसूण घेतलेलं आहे. तर आता हे लसूण आणि मिरची मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. आता साधारण 10 ते 12 मिनिटे हे पीठ शिजल्यानंतर आपण ते मिरचीचं वाटण करून घालायचं आहे. तर इथे मी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी ते 100 ग्रॅम तीळ घेतलेलं आहे. तर 1 किलो बाजरीसाठी मी ते 100 ग्रॅम तिळाचा वापर केलेला आहे. तुम्ही जास्त देखील तीळ वापरू शकता. आता ही मिरची आणि तीळ याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत 10 ते 12 मिनिटे हे आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. पहिल्यापेक्षा आपलं पीठ आणखीन थोडंसं घट्टसर झालेलं आहे. म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित असं शिजत आलेलं आहे. तर हे पीठ शिजण्यासाठी आपल्याला साधारण 35 ते 40 मिनिटे लागतात. तर 35 मिनिटामध्ये हे आपलं पीठ शिजून तयार झालेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये खारोटे घालण्यासाठी एका ताटामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एका ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये खारोटे तळून घेणार आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये खारोटे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ताटामध्ये खारोटे तळून दाखवणार आहे. त्यानंतर मी एका प्लास्टिकच्या कागदावरती बाकीच्या सर्व पिठाचे खारोटे तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे खारोटे तळून घ्यायचे आहेत. आता खारोटे तळत असताना सुरुवातीला पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि मगच खारोटे तळून घ्यायचे. म्हणजे सहज तुटले जातात आणि हाताला चिकटत देखील नाहीत. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी इथे ताटामध्ये खारोटे तळून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीनं मी एका कागदाच्या शीटवरती देखील खारोटे तळून घेतलेले आहेत. आता हे खारोटे साधारण 2 दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घेतलेले आहेत आणि असे हे आपले खारोटे तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले खारोटे तयार झालेले आहेत. तर हे बाजरीचे खारोटे तुम्ही कांद्यासोबत किंवा कैरीसोबत असेच देखील खाऊ शकता किंवा हे खारोटे तुम्ही तळून देखील खाऊ शकता. चवीला देखील अप्रतिम असे खारोटे लागतात. तर तुम्हाला बाजरीच्या खारोटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.